जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे नुकताच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरलेला आहे। या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 निष्पाप नागरिकांचा बळी सुद्धा गेलेला आहे आणि या अमानुष घटनेनंतर भारतामध्ये संतापाची लाट उसळलेली असून केंद्र सरकारनं पाकिस्तान विरोधात तिथल्या दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे। पाकिस्तान विरोधात आक्रमक पावलं उचलत भारत सरकारनं पाकिस्तानी दूतावास आणि सिंधू पाणी करार रद्द करण्यासह पाकिस्तानच्या नागरिकांना भारतामध्ये प्रवेशबंदी केलेली आहे। सिंधू करारानुसार मिळणारं पाणी अन्यत्र वळवण्याचा भारताचा कोणताही प्रयत्न हा युद्ध सदृश्य कृती मानलं जाईल असं म्हणत पाकिस्तानने भारताशी व्यापार आणि सिमला करारासह अन्य द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। भारताच्या विमानांना पाकिस्तानची हवाई हद्द सुद्धा त्यांनी बंद केलेली आहे। पण पाकिस्तानचा हा गेम त्यांच्यावरतीच उलटलेला आहे। आता जगातील अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिलेला असून अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनेही दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाईसाठी भारताला भक्कम समर्थन दिलेले आहे। अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलेला असून भारताला पाठिंबा दिलेला आहे। आता या पार्श्वभूमीवरती आज आपण जाणून घेऊयात की जर का भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं तर कोणता देश कोणाच्या बाजूने उभा राहील। तुलसी गॅबार्ड यांच्या माध्यमातून अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे काय आणि युद्ध या विषयावरती रशिया आणि चीनची नेमकी भूमिका काय हे सर्व आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याचा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे। या दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून हल्ल्यामध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केलेला आहे। तर दुसरीकडे कतार, जॉर्डन, इराक आणि अरब देशांच्या राजदूतांनी तीव्र निषेध केलेला आहे या हल्ल्याचा। याच्यातच आता ट्रम्प प्रशासनातील राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या ज्या संचालक आहेत तुलसी गॅबार्ड यांनी एक्सवरती एक पोस्ट शेअर करत भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं म्हटलेलं आहे। त्या म्हणाल्यात की पहलगाममध्ये 26 हिंदूंना लक्ष्य करत ठार केलं गेलं। या भयानक इस्लामी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आम्ही भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। या हल्ल्यामध्ये ज्यांनी आपले प्रियजन गमावले ते सर्व लोक आणि भारताप्रती मी प्रार्थना करून सहानुभूती व्यक्त करते। यासोबतच या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शोधण्यामध्ये आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहोत असं सुद्धा त्यांनी म्हटलेले आहे। वी स्टँड इन सॉलिडॅरिटी विथ इंडिया इन द वेक ऑफ द हॉरिफिक इस्लामिस्ट टेररिस्ट अटॅक टार्गेटिंग अँड किलिंग 26 हिंदूज इन पहलगाम. माय प्रेयर्स अँड डीपेस्ट sympathies are with those who lost a loved one. PM नरेंद्र मोदी अँड विथ द पीपल ऑफ इंडिया असं त्यांनी त्याच्यामध्ये टॅग सुद्धा केलेलं आहे। वी आर विथ यू अँड सपोर्ट यू ॲज अ हंट डाऊन दोज रेस्पॉन्सिबल फॉर दिस हिनियस अटॅक असं त्यांचं हे पोस्ट आहे। त्यांचं हे स्टेटमेंट दहशतवादाविरुद्धच्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धासाठी ग्रीन सिग्नल असल्याचं सुद्धा तज्ज्ञ सांगताना दिसत आहेत। आणि अजून एक महत्त्वाचा दावा या निमित्तानं असा केला जातोय की पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं कबूल केलेलं आहे। मात्र हा दहशतवाद अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या सांगण्यावरून पोसण्यात आला होता असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारतावरती पहलगाम येथे जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध केलेला आहे आणि दहशतवादाविरोधाच्या लढ्यामध्ये भारतासोबत असल्याचं म्हटलेलं आहे। याच वेळेस अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा प्रवक्ता टॅमी ब्रूस यांना या दहशतवादी हल्ल्यावरती प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी थेट उत्तर देण्याचं टाळलेलं आहे असं सांगितलं जाते आणि अमेरिका या एकूण परिस्थितीवरती बारीक लक्ष ठेवून आहे। खूप वेगाने परिस्थिती बदलत आहेत आणि आम्ही जवळून सगळ्या घडामोडींकडे बघत आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता या झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत आणि जर का युद्ध झालं तर कोणता देश कोणाच्या बाजूने उभं राहील हे आज आपण जाणून घेऊ। पहलगाम हल्ल्यानंतर भारताची तिन्ही सैन्य दलं हाय अलर्टवरती आलेली आहेत। भारताचं नौदल, भूदल आणि वायुदल या सगळ्यांनी युद्धाभ्यास सुद्धा सुरू केलेला आहे। अरबी समुद्रामध्ये युद्धनौका तैनात करण्यात आलेली आहे। पाकिस्तानच्या हद्दीमध्ये नेमकं काय घडतंय हे बघण्यासाठी विमानं आकाशामध्ये घिरट्या घालतायत आणि दुसरीकडे आपलं भूदल जे आर्मी जे आहे त्यांनी सुद्धा राजस्थानमध्ये युद्धाभ्यास सुरू केलेला आहे। वायुदलानं सुद्धा त्यांचा सराव सुरू केलेला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आशियातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील एक महत्त्वाचा देश कोण आहे तर भारत देश आहे आणि भारताला मोठ्या प्रमाणामध्ये या मुद्द्यावरून सपोर्ट मिळताना आपल्याला दिसतोय। सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट भारताला केला जातोय तो म्हणजे अमेरिकेकडून। अमेरिकाने भारताच्या विविध क्षेत्रामध्ये मजबूत संबंध आहेत। दिवसेंदिवस हे संबंध दृढ होत गेलेले आपल्याला दिसत आहेत।
दहशतवादाविरोधात अमेरिका भारताच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता जास्त आहे. पाकिस्तानच्या बरोबर अमेरिकेची अगोदर मैत्री होती. त्यांचं धोरण थोडंसं संदिग्ध होतं. पण ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळानंतर अमेरिकेचं पाकिस्तान संदर्भातलं जे धोरण आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे. त्यांचा पाकिस्तानवरचा विश्वास कमी झालेला आहे आणि त्यातल्या त्यात ओसामा बिन लादेन हा सुद्धा पाकिस्तानमध्येच मारला गेलेला होता, जे अमेरिकेसाठी थोडंसं अनपेक्षित होतं. ट्रम्प यांचा मुळातच पाकिस्तानवरती विश्वास नाही हे वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे आणि आता तुलसी गॅबार्ड यांचं विधान फार महत्त्वाचं आहे. अमेरिकेने या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे. भारतासोबत दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही सोबत आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच डिप्लोमॅटिक लेव्हलवरती आणि इंटेलिजन्स सुद्धा सपोर्ट त्यांच्याकडून दिला जाईल हे समोर आलेलं आहे. मिलिटरी सपोर्ट सुद्धा भारताला ते देण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण जर का अण्वस्त्रांचा वापर करण्याची वेळ आली तर मात्र अमेरिकेकडून दोन्ही देशांना सबुरीचा सल्ला दिला जाऊ शकतो. चर्चेने प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो आणि पाकिस्तानवरती जास्तीत जास्त दबाव निर्माण करण्याचा सुद्धा अमेरिकेकडून प्रयत्न केला जाईल असं सांगितलं जातंय. कारण की भारताने काही हल्ला केलेला नाहीये आजपर्यंत तरी पाकिस्तानवरती डायरेक्ट. पाकिस्तानच दरवेळेस काही ना काहीतरी भारताची कळ काढण्याचा प्रयत्न करत आलेला आहे आणि त्याच्यामुळं अमेरिकेकडून ही भूमिका घेतली जाऊ शकते. दुसरा महत्त्वाचा देश आहे तो म्हणजे रशिया. भारत आणि रशियाचे दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. शस्त्रास्त्र खरेदीपासून ते अगदी बायलॅटरल रिलेशन्स अगदी चांगले राहिलेले आहेत. मधल्या काळामध्ये संपूर्ण जगानं ज्यावेळेस रशियावरती आर्थिक निर्बंध लादलेले होते, त्यावेळेस भारताने रशियाला मोठी साथ दिलेली होती आणि अगोदर सुद्धा रशियाने भारताला वेळोवेळी साथ दिलेली होती. 1971चं युद्ध हे ह्याच्यासाठीचं चांगलं उदाहरण आहे. रशियाने सुद्धा या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलेला आहे आणि दहशतवादाविरोधात भारताच्या बाजूने उभं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ते भारताला पॉलिटिकली निश्चितपणे सपोर्ट करतील. यासोबतच भारताला ते डिप्लोमॅटिकली सुद्धा निश्चितपणे सहकार्य करतील. भारताला जर का काही शस्त्रास्त्र लागले ते सुद्धा त्यांच्याकडून पुरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण डायरेक्ट मिलिटरी इन्व्हॉल्वमेंट त्यांच्याकडून केली जाणार नाही असं सांगितलं जातंय. आता भारतामधलं जर का आपण एकूण शस्त्रास्त्र बघितली तर त्याच्यामधली 70% शस्त्रास्त्र ही रशियाकडून आपण घेतलेली आहेत आणि त्याच्यामुळं भारत आणि रशिया हे एकमेकांसाठीचे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत. फार महत्त्वाचे. चीनला काउंटर करण्यासाठी रशियाने वेळोवेळी भारताला सहकार्य केलेलं आहे. तिसरा महत्त्वाचा देश आहे तो म्हणजे इस्रायल. कारगिल युद्ध काळामध्ये इस्रायलनं भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती. भारताला त्यांनी मोठा टेक्निकल सपोर्ट दिलेला होता. नाईट व्हिजन टेक्नॉलॉजी, ड्रोन हे सगळं आपल्याला इस्रायलकडून मिळू शकतं. ती मदत त्यांच्याकडून मिळू शकते आणि गेल्या काही वर्षांपासून जर का आपण बघितलं त्यातल्या त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेमध्ये आल्यापासून इस्रायल आणि भारत या दोन्ही देशांचे संबंध हे घट्ट झालेले आहेत. त्याच्यामुळं इस्रायल सुद्धा भारताला निश्चितपणे सहकार्य करू शकतो. डायरेक्ट त्यांनी इन्व्हॉल्वमेंट जरी युद्धात केली नाही तरी सुद्धा सहकार्य केलं जाईल. इतर देशांची भूमिका काय असेल तर बघा फ्रान्स जे आहे, फ्रान्स सुद्धा भारताला डिप्लोमॅटिक लेव्हलवरती सपोर्ट करू शकतो. रफाईलच्या निमित्ताने म्हणा किंवा इतर त्यांच्याकडून जे शस्त्रास्त्र पुरवले जातात त्या निमित्ताने फ्रान्स आणि भारत या दोघांचे संबंध चांगले आहेत. फ्रान्ससुद्धा भारताला मदत करू शकतो. युनायटेड किंगडम यांचा स्टँड थोडासा न्यूट्रल आहे, पण दहशतवाद या मुद्द्यावरून ते भारताला सपोर्ट करताना दिसून येतात. त्यांची अडचण अशी आहे की यूकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानी लोक राहतात. त्याच्यामुळे डायरेक्टली ते कोणाचीही बाजू घेऊ शकत नाहीत. जर्मनी त्यांचा शांततेला जास्त सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळे युरोपमधली स्टॅबिलिटी जी आहे त्याच्यावरती त्यांचा फोकस जास्त असेल आणि म्हणूनच ते डायरेक्ट या कॉन्फ्लिक्टमध्ये इंटरेस्टेड नसतील असं सांगितलं जाते. UAE, सौदी अरेबिया यांसारखे देश जे आहेत ते डिप्लोमॅटिक लेव्हलवरती भारताला निश्चितपणे सपोर्ट करतील. दहशतवादाविरोधात सुद्धा ते भारताला इतके दिवस सपोर्ट करत आलेलेच आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ते निश्चितपणे भारताला सपोर्ट करत राहतील. जपान हा एक असा देश आहे की जो मात्र भारताला जास्त ॲक्टिव्हली मदत करू शकतो असा एक अंदाज आहे. कारण की इंडो पॅसिफिक रिजनमध्ये जपान आणि भारत हे एकमेकांचे महत्त्वपूर्ण सहकारी देश आहेत. चीन विरोधात सुद्धा क्वाडमध्ये हे दोन्हीही देश म्हणजे भारत आणि जपान हे एकत्रितपणे काम करताना दिसून येतात आणि या मुद्द्यावरती म्हणजे दहशतवाद या मुद्द्यावरती जपान भारताला इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक सपोर्ट करू शकतो. ऑस्ट्रेलिया डिप्लोमॅटिक लेव्हलवरतीच भारताला सपोर्ट करताना दिसून येईल. ऑस्ट्रेलिया सुद्धा क्वाडमध्ये भारताचा सहकारी देश आहे. ॲक्टिव्हली इन्व्हॉल्वमेंट जरी केली नाही त्यांनी, पण त्यांच्याकडून मदत केली जाऊ शकते.
आता येऊयात पाकिस्तानकडे. पाकिस्तानकडे जर का आपण बघायचं म्हटलं तर चीनशिवाय त्यांच्याकडे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. चीननेच वारंवार पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचं आपण बघितलेलं आहे. 1965चं युद्ध घ्या, 1971चं युद्ध घ्या. चीनने त्यावेळेस डायरेक्ट हस्तक्षेप केलेला नव्हता. पण सध्याची परिस्थिती अशी आहे, की चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे याच्यामुळे चीनसाठी पाकिस्तान महत्त्वाचा आहे. पण गेल्या काही काळामध्ये अमेरिका आणि चीन या दोघांच्यामध्ये जे व्यापार युद्ध पेटलेलं आहे त्याच्यामुळे चीनला आजच्या दिवशी तरी भारताची गरज आहे. पण चीन बेभरवशाचा आहे. कोणत्या वेळेस काय भूमिका घेईल हे आपण डायरेक्टली सांगू शकत नाही. तरीसुद्धा ते थेट पाकिस्तानच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता सुद्धा कमी आहे. चीन आणि पाकिस्तान हे ऑल वेदर अलायज आहेत. हे वारंवार समोर आलेलं आहे. तरीसुद्धा चीन पाकिस्तानची बाजू घेणार नाही असंच तज्ञ सांगताना दिसून येत आहेत. थोडक्यात जर का आपण ह्या सगळ्या गोष्टींना सम अप करायचं म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येईल, अमेरिका, रशिया, इस्रायल आणि UAE हे भारताचे अगदी खंदे असे सपोर्टर आहेत. चीन जो आहे हा थोडासा पाकिस्तानकडे झुकलेला असू शकतो, पण युद्धामध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व होणार नाही. युरोपचा मुद्दा शांततेचा आहे. त्याच्यामुळं ते सुद्धा या युद्धामध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट करणार नाहीत. पण दहशतवादाविरोधात ते भारताला सपोर्ट करू शकतात आणि जर का आपण एकूणच जगाचा सिनारिओ बघितला तर आपल्याला हे लक्षात येईल, संपूर्ण जगाची अपेक्षा अशी आहे, की शांतता मेंटेन राहायला पाहिजे आणि भारतसुद्धा शांतताप्रिय देश आहे. पण सार्वभौमत्वावरती हल्ला झालेला असल्यामुळं उत्तर देणंच अपेक्षित आहे, उत्तर देणं भाग आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.